हाय गर्ल्स, याच्या अगोदर आपण एक्झरसाइज 3.1 मधलं प्रिन्सिपल सोल्यूशन पाहिलं होतं. आता जनरल सोल्यूशन बघा. जनरल सोल्यूशनमध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले अगोदर लक्षात ठेवावं लागणार आहे. तर जनरल सोल्यूशन फॉर्म्युला साइन थिटा इक्वल्स टू 0, म्हणजे प्रॉब्लेम ज्या फॉर्ममध्ये येईल त्यानुसार तुम्हाला हे पूर्ण फॉर्म्युला काय करावं लागणार आहेत, यूज करावं लागणार आहे. तिथं बघा हे पूर्ण फॉर्म्युले तेवढे जसं तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करावं लागणार आहे. साइन थिटा इक्वल्स टू सपोज 0, देन थिटा इक्वल्स टू एन पाय, एन बिलॉंग्स टू झेड. साइन थिटा इक्वल्स टू जर 0च्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिलेलं असेल त्यावेळेस थिटा आपण कोणत्या फॉर्ममध्ये घेणार, एन पायच्या फॉर्ममध्ये. आता कॉस थिटा इक्वल्स टू जर 0 असेल तर थिटा आपण कोणत्या फॉर्ममध्ये घेणार, 2n+1 पाय बाय 2 इन ब्रॅकेट 2n+1 पाय बाय 2. हे ॲज इट इज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर टॅन थिटा इक्वल्स टू जर 0 ह्या फॉर्ममध्ये जर प्रॉब्लेम आला तर आपण थिटा इक्वल्स टू काय घेणार, एन पाय. म्हणजे साइन थिटा असो किंवा टॅन थिटा असो आपण थिटा काय घेणार, एन पाय, आणि इथं सुद्धा काय घेणार, एन पाय. फक्त जर कॉस थिटा असेल इथं तर इथं आपण काय घेणार, 2n+1 पाय बाय 2. आता इथं साइन थिटा इक्वल्स टू हे जर 0च्या फॉर्ममध्ये आले साइन कॉस टॅनचे तर असं घ्यायचं. आता साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं, समजा इकडून सुद्धा साइन थिटा आणि इकडून सुद्धा सपोज साइन थिटा, हे बघा याच्यामध्ये इथं सुद्धा साइन थिटा आणि इथं साइन अल्फा अशा फॉर्ममध्ये जर कोणता प्रॉब्लेम आला, इथं एखादा थिटा किंवा इथं अल्फा या फॉर्ममध्ये दोन्हीकडे साइन जर आले तर त्यावेळेस आपल्याला थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस इन ब्रॅकेट -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा हे घ्यायचं. तसंच कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा आलं तेव्हा थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. तसंच साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं तर थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा. साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा हे तेच आहे. त्याच्यानंतर टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फाच्या फॉर्ममध्ये आलं तर थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाला तेच येणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा कॉस अल्फाला तेच येणार आहे, टॅन थिटा टॅन अल्फाला तेच येणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर अल्फाला तेच येणार आहे. हे पूर्ण कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवा, तुम्हाला जसं सोपं जाईल तसं. ओके. आता प्रॉब्लेम बघा, त्याच्यातलाच क्वेश्चन नंबर 3 आहे. फाइंड द जनरल सोल्युशन्स ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. आपल्याला याचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं. याच्या अगोदर आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केलेलं होतं तेव्हा डायरेक्ट आपण काय करायचो, ज्या व्हॅल्यू कोणत्या आहेत ते बघायचो. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, जनरल सोल्युशन फाइंड करायचं. साइन थिटा इक्वल्स टू 1/2 आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे साइन थिटा इक्वल्स टू हे साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये येणार आहे, 0च्या फॉर्ममध्ये येणार नाही. मग ज्या वेळेस साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा असेल त्यावेळेस आपण थिटाचा फॉर्म्युला कोणता यूज करतो, हा एन पाय प्लस इन ब्रॅकेट -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा ह्या फॉर्ममध्ये, म्हणजे तो फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर सपोज इथं साइन थिटा इक्वल्स टू 0च्या फॉर्ममध्ये गणित आलं असतं तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला दुसरा यूज केला असता, परंतु इथं आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला यूज करायचा. मग अगोदर लिहायचं साइन पाय बाय 6 ही व्हॅल्यू कशाची, 1/2ची आहे, म्हणजे साइन थिटा इक्वल्स टू साइन पाय बाय 6. आता साइन थिटा इक्वल्स टू काय असणार आहे, साइन अल्फा, म्हणजे इकडची पण व्हॅल्यू साइन थिटा आणि इकडची सुद्धा आपण साइनच्या फॉर्ममध्ये घेतलेली साइन पाय बाय 6, त्यालाच काय म्हटलेले, अल्फा. साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा, देन थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस इन ब्रॅकेट -1 टू द पॉवर एन इंटू अल्फा. साइन थिटा इक्वल्स टू साइन पाय बाय 6. आता थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची, आपल्याला ॲज इट इज पूर्ण घ्यायचं, फक्त चेंज कुठं करायचं, जे अल्फा आहे त्या अल्फाच्या जागेवर आपण काय टाकायचं, पाय बाय 6. ओके. सेकंड नंबरला बघा, कॉस थिटा इक्वल्स टू √3/2. जर 0 नाही आलं, 0 सोडून जर आलं तर ते कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायचं, आपल्याला प्रत्येक ह्याचं कॉस थिटा इक्वल्स टू सपोज कॉस अल्फा या फॉर्ममध्ये घ्यायचं. म्हणजेच कॉस थिटा इक्वल्स टू कॉस पाय बाय 6. इथं कॉस पाय बाय 6ची व्हॅल्यू काय आहे, √3/2, किंवा √3/2 ही कशाची व्हॅल्यू आहे, तर ती आहे कॉस पाय बाय 6ची व्हॅल्यू. म्हणजे आपण हे कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस पाय बाय 6च्या फॉर्ममध्ये. आता असं असेल तर आपण थिटा काय घेतो, 2n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फा बिलॉंग्स टू एन बिलॉंग्स टू झेड. तसंच थर्ड नंबरचं बघा, टॅन थिटा इक्वल्स टू 1/√3. आता अगोदर बघायचं की ही 1/√3 व्हॅल्यू कशाची, तर जेव्हा आपण 1/2 आणि √3/2 असं करतो तेव्हा हे 2 कॅन्सल होऊन आपल्याला काय भेटते, 1/√3 भेटणार आहे. ह्याचा अर्थ ही व्हॅल्यू साइन 30ची, ही व्हॅल्यू कॉस 30ची, म्हणजे 30 कशाला म्हणतो आपण, पाय बाय 6ला म्हणतो. ओके. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची, टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा. आता हे टॅन थिटा इक्वल्स टू टॅन पाय बाय 6 अल्फा, म्हणजेच टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा, थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा येणार आहे. टॅन थिटा इक्वल्स टू टॅन पाय बाय 6, थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा.
एवढंच लिहायचं, बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर कॉस थिटा इक्वल्स टू कॉट थिटा इक्वल्स टू 0. आता हे 0च्या फॉर्ममध्ये आलं. जरी कॉटचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात नसेल तर टॅनचं जरी लक्षात ठेवला तरी चालतो. ह्याला जर आपण रेसिप्रोकल केलं, इकडचंही रेसिप्रोकल केलं आणि 0/1चं जर आपण रेसिप्रोकल केलं तर 1/0, त्यालाच आपण इन्फिनिटी म्हणतो. आणि ही जी इन्फिनिटी व्हॅल्यू आहे टॅन थिटा इक्वल्स टू इन्फिनिटी, टॅन कशाची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे तर टॅन π/2ची म्हणजे 90ची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे. मग इथं लिहायचं टॅन π/2 इक्वल्स टू इन्फिनिटी. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये झालं, आपल्याला इकडचं पण टॅन थिटा भेटलं आणि इकडचं इन्फिनिटी म्हणजे टॅन π/2 भेटलं. टॅन थिटा इक्वल्स टू टॅन π/2 म्हणजे टॅन थिटा इक्वल्स टू टॅन अल्फा थिटा इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा ह्याच्यामध्ये घेतो आपण. टॅन थिटा इक्वल्स टू टॅन π/2 ॲज इट इज घ्यायचं आणि थिटा इक्वल्स टू n पाय व्हॅल्यू ॲज इट इज घ्यायची. अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती आपण कोणती कन्सिडर करतो, π/2ची. म्हणजे इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, π/2. ओके. 4 नंबरचं बघा. सेक थिटा इक्वल्स टू √3 इफ अँड ओनली कॉस थिटा इक्वल्स टू 1/√3. इथं सुद्धा त्याच फॉर्ममध्ये घ्यायचं. सेक असेल तर त्याचं रेसिप्रोकल करा, म्हणजेच कॉस घ्या. √2चं रेसिप्रोकल 1/√2. ओके. कॉस π/4ची व्हॅल्यू 1/√2 आपल्याला भेटली. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये भेटलं आपल्याला, कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फाच्या फॉर्ममध्ये. आता थिटा इक्वल्स टू काय येणार आहे, 2n पाय प्लस मायनस अल्फा येणार. थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. कॉस थिटा इक्वल्स टू कॉस π/4 आणि थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 2n पाय प्लस मायनस π/4. द जनरल सोल्युशन ऑफ द सेक थिटा इक्वल्स टू √2 इज थिटा. किंवा हे नाही लिहिलं तरी चालते. मेन तुम्हाला जर लक्षात आलं, इथं फक्त शेवटी काय लिहिले की जनरल सोल्युशन आहे सेक थिटाचं. कोणतं आहे, सेक थिटा इक्वल्स टू √2चं जनरल सोल्युशन काय आलेलं आहे, थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस π/4. म्हणजे हीच व्हॅल्यू इथं लिहिलेली आहे. तसंच कोसेकचं करायचं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये फक्त आता जिथं फॉर्म्युला यूज करायचं काम पडणार आहे तिथं तुम्हाला फॉर्म्युला यूज करावं लागणार आहे. आता इथं बघा, इथं ऑलरेडी तुम्हाला मायनसमध्ये दिलेलं आहे. मग कोसेक थिटा इक्वल्स टू -√2 इफ अँड ओनली इफ साइन थिटा इक्वल्स टू -1/√2 असं दिलेलं आहे. साइन थिटाची व्हॅल्यू -1/√2 आपल्याला दिलेली, पण कधी आपण थिटाची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिकच्या चार्टमध्ये निगेटिव्ह पाहिली का, नाही. मग थिटाची व्हॅल्यू आपण कधीच निगेटिव्ह घेत नाही. मग साइन थिटा इक्वल्स टू एवढं माहिती आहे की 1/√2 व्हॅल्यू कशाची, π/4ची. म्हणजे साइन π/4ची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला, 1/√2 भेटणार आहे. परंतु ही जी साइन थिटाची व्हॅल्यू आहे किंवा साइन π/4ची व्हॅल्यू आहे ही मायनस साइन π/4 आलेली आहे, प्लस आलेली आहे का, नाही. आणि मग मायनस हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, साइन A, S, T, C. ह्याच्यात ऑल पॉझिटिव्ह असतात, ह्याच्यात साइन पॉझिटिव्ह म्हणजे थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन असतो. आता ह्या क्वाड्रंटमध्ये आपण पाय मायनस थिटा घेतो, इथं आपण पाय प्लस थिटा घेतो आणि इथं आपण काय घेतो, 2π मायनस थिटा घेतो. म्हणजे आपल्याला एकतर हा किंवा हा हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला यूज करावं लागणार आहेत. आपण जर एक फॉर्म्युला घेतला सपोज पाय प्लस थिटाचा, तर साइन पाय प्लस थिटा इक्वल्स टू मायनस साइन थिटा असते. हे कोणत्या फॉर्ममध्ये फक्त कन्वर्ट केलेले, मायनस साइन थिटाला ग्राफनुसार किंवा आपण ह्याच्यानुसार काय केलेलं आहे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह येते आणि कोणत्यामध्ये निगेटिव्ह येते तो फॉर्म्युला आपण यूज करतो. जसं आपण दोन क्वाड्रंट बघायचो आणि त्याच्यापैकी कोणताही एक क्वाड्रंट घ्यायचो. दोन्ही घेतले तरी चालतात, पण इथं एक घेऊन आन्सर काढलं तरी तेच येणार आहे. आता इथं बघा, साइन थिटा इक्वल्स टू साइन पाय प्लस थिटा जर आपण घेतलं तर साइन पाय प्लस π/4 जर म्हटलं तर साइन 5π/4 येणार आहे. आता साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा म्हणजेच थिटा इक्वल्स टू, परत आता इतकं आपण आता हे मेन फॉर्ममध्ये आणलेलं आहे. त्याच्यानंतर साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये आलेले. असं असेल तर थिटा इक्वल्स टू n पाय प्लस इन ब्रॅकेट -1 टू द पॉवर n आपण घेतो इंटू अल्फा. म्हणजेच हे ॲज इट इज लिहायचं. फक्त जे अल्फा आहे अल्फाच्या जागेवर आपल्याला काय पुट करायचं, थिटा पुट करायचं. ओके. तसंच टॅन थिटा इक्वल्स टू -1च्या फॉर्ममध्ये आलेलं आहे, त्यालाही तसंच करा. फक्त टॅन कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहेत ते बघा. तर इथं सुद्धा तेच येणार आहे, टॅन पाय मायनस थिटाच्या क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात दिलेले बघा, साइन 2 थिटा इक्वल्स टू 1/2. आता 2 साइन π/6 इक्वल्स टू 1/2 ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. साइन 2 थिटा इक्वल्स टू साइन π/6 ह्याच्यामध्ये आलेला आहे. साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फाच्या फॉर्ममध्ये आपण हे घेतो. तर थिटा ज्यावेळेस साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा असेल त्यावेळेस आपण थिटा इक्वल्स टू काय घेतो, n पाय प्लस -1 टू द पॉवर n इंटू अल्फा घेतो. इथं तेच आहे, फक्त थिटाच्या प्लेसवर काय पुट केलेलं आहे, 2 थिटा. साइन 2 थिटा इक्वल्स टू साइन π/6. आता ज्यावेळेस आपण साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा असते त्यावेळेस आपण काय घेतो, थिटा इक्वल्स टू n पाय
प्लस -1 टू द पॉवर n इंटू अल्फा घेतो. इथं फरक काय, फक्त इथं थिटा आलेला आहे तर इथं काय आलेलं आहे 2 थिटा आलेला आहे. मग ज्यावेळेस आपण इथं थिटा असेल तर इथं काय घेतो, थिटा घेतो. तसं इथं 2 थिटा आलेलं असेल तर इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 थिटा घ्यावं लागणार आहे. म्हणजे 2 थिटा इक्वल्स टू n पाय प्लस -1 टू द पॉवर n इंटू अल्फा. आता अल्फाच्या जागेवर आपल्याला काय पुट करायचं, इथं π/6 पुट करायचं. ओके. परत ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हा जो 2 इंटू मध्ये आहे हा आपण इकडे नेऊन काय करू शकतो, डिवाइडमध्ये घेऊ शकतो. म्हणजे मेन फॉर्म भेटेल आपल्याला. हा थिटा ॲज इट इज ठेवा, n पायला n पाय, हा जो 2 इंटू मध्ये इकडे जाऊन काय होतो डिवाइडमध्ये, -1 टू द पॉवर n π/6 ॲज इट इज, हा परत 2 इंटू मध्ये इकडे जाऊन काय होतो डिवाइडमध्ये. म्हणजे आपला आन्सर काय भेटणार आहे आपल्याला, π/12 भेटणार आहे. ओके. आता असेच आहेत. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की मेन फंक्शन कोणता आलेला आहे. जनरल सोल्युशन आपल्याला काढायला सांगितलं का प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन असेल तर डायरेक्ट घ्या. जर आपल्याला जनरल सोल्युशन विचारलं तर हे पूर्ण फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ह्या फॉर्म्युल्याच्या टाईपमध्ये ते गणित करा. आता ह्याच्यामध्ये परत सपोज निगेटिव्ह जर व्हॅल्यू आली तर ती तुम्हाला काय करावं लागणार आहे, पॉझिटिव्ह करावं लागणार आहे, कारण आपण ट्रिग्नोमेट्रिकचे व्हॅल्यू निगेटिव्ह कधीच घेत नाहीत. आता ह्याच्यामध्ये बघा परत एक याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आता अशा टाईपचं जर आलं sin 2 थिटा इक्वल्स टू sin 2 थिटा अपॉन 3 इक्वल्स टू √3. आपल्याला मेन व्हॅल्यू कोणती माहीत आहे, tan 2 थिटा अपॉन 3 इक्वल्स टू √3 आपल्याला दिलेलं आहे. परंतु tan 2 थिटा अपॉन 3 जर आपण घेतलं तर ही जी व्हॅल्यू आहे √3 ही व्हॅल्यू कशाची अगोदर आपण बघायचं. किंवा tan π/3 ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, √3 आहे. tan π/3 कशाला म्हणतो आपण, 180 अपॉन 6. आता बघा ह्याच्यामध्ये इथं आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा tan 2 थिटा इक्वल्स टू √3 आपल्याला दिलेलं आहे. अगोदर व्हॅल्यू बघायची की ही √3 व्हॅल्यू कशाची आहे, तर tan π/3 ची व्हॅल्यू √3 म्हणजे 180 अपॉन 3 म्हणजेच 60 ची. tan 2 थिटा अपॉन 3 ची व्हॅल्यू मग आपण काय घेणार, ही √3 म्हणजेच काय tan π/3 ही जी व्हॅल्यू आहे ही आपण घेतली. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आलेलं आहे, tan थिटा इक्वल्स टू tan अल्फाच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. मग tan थिटा इक्वल्स टू tan अल्फा जर असेल तर थिटा इक्वल्स टू काय येते, फक्त n पाय प्लस अल्फा. आता tan 2 थिटा अपॉन 3 इक्वल्स टू tan π/3 म्हणजेच 2 थिटाच्या जागेवर मी ह्याच्या अगोदरही सांगितलं होतं, थिटा असेल तर त्याच्या जागेवर आपण थिटा घेतो, पण थिटाच्या प्लेसवर 2 थिटा असो 3 थिटा असो काही जरी असेल तर आपण ती व्हॅल्यू इथं घ्यायची. आता इथं काय थिटाच्या जागेवर थिटा असते म्हणून आपण इथं थिटा घेतो. आता थिटाच्या प्लेसवर काय इथं 2 थिटा अपॉन 3, इथं सुद्धा काय घ्यायचं आपण 2 थिटा अपॉन 3 n पाय प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू कोणती आहे, ही π/3. म्हणजे इथं आपण काय केलेलं आहे, अल्फाची व्हॅल्यू π/3 ठेवलेली आहे. ही आली अल्फाची व्हॅल्यू π/3. आता हा इथं आपल्याला फक्त काय पाहिजे, थिटा नाही पाहिजे. डायरेक्ट तुम्ही 3 आणि 2 इकडे आणले तरी चालते, किंवा 3 न जर आपण मल्टिप्लाय केलं ह्याच्यामध्ये तर हे डिवाइडमधले जे 3 आहेत ते काय होतात, कॅन्सल होतात. हे बघा 2 थिटा अपॉन 3 ह्याला जर आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर हे 3 काय होतात, कॅन्सल. म्हणजे आपल्याला फक्त काय भेटते, 2 थिटा. मग इकडं जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ह्या साईडला सुद्धा काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ह्या साईडला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर ते भेटणार आहे 3n पाय प्लस 3 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 3 कॅन्सल होतात, काय भेटणार आहे, पाय. 3n पाय प्लस पाय. आता परत आपल्याला ही 2 नाही पाहिजे म्हणून आपण डिवाइड कशानं करणार, या 2 थिटाला 2 ने डिवाइड करणार. म्हणजेच 3n पाय अपॉन 2 प्लस π/2. ओके. थिटा इक्वल्स टू 3n पाय. आता हे एवढ्यातून आपण काय कॉमन काढू शकतो, π/2 आपण कॉमन काढू शकतो. म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, 3n + 1 भेटणार आहे. ओके. अशा प्रकारे प्रिन्सिपल सोल्युशन करा. आता फक्त जनरल सोल्युशन. आता काय याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येईल. मग जिथं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं तिथं स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करा. आता इथं बघा 4 cos² थिटा इक्वल्स टू 3 आलेला आहे. म्हणजेच अगोदर काय करा, मेन फंक्शनमध्ये आणा साईन किंवा कॉसच्या. आता हे cos² थिटा इक्वल्स टू 3 ॲज इट इज ठेवा. हा 4 इंटूमध्ये इकडे येऊन काय होणार आहे, डिवाइडमध्ये होणार आहे. हा आला cos² थिटा इक्वल्स टू 3/4. आता हे दोन्ही जर आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणायचे असतील तर या 3ला आपण काय लिहू शकतो, हे बघा हे cos² थिटा ॲज इट इज ठेवा. 3ला आपण √3 घेऊ शकतो आणि 4ला आपण 2 घेऊ शकतो. दोन्हीचा आपण काय करू शकतो, स्क्वेअर करू शकतो. ओके. √3/2 ही व्हॅल्यू कशाची आहे,
कॉस पाय बाय 6ची व्हॅल्यू त्याचा आपल्याला काय करायचा स्क्वेअर करायचा. कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर त्याला आपण परत काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा असं आपण लिहू शकतो. म्हणजेच हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर पाय बाय 6च्या फॉर्ममध्ये आलेले आहे. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये आलेले आहे. असं असेल तर फॉर्म्युला कोणता आहे थिटा इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस अल्फा आहे. तोच फॉर्म्युला आपल्याला इथं काय करायचा यूज करायचा. आता ह्याच्यामध्ये बघा हे तर तेच फॉर्म्युला यूज केलेला आहे फक्त थिटाची व्हॅल्यू काय पुट करायची पाय बाय 6. आता ह्याच्यामध्ये बघा काही काही प्रॉब्लेम अशा टाईपमध्ये येऊ शकतात. कॉस 4 थिटा इक्वल्स टू कॉस 2 थिटा कोणतं जरी आलं तर अगोदर मेन फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. हे कोणत्या फॉर्ममध्ये कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फाच्याच फॉर्ममध्ये कारण इथे स्क्वेअरची टर्म नाही आहे. असं असेल तर आपण थिटा काय घेतो 2n पाय प्लस मायनस अल्फा घेतो. आता हे मेन फंक्शन आहे कॉस थिटा इक्वल्स टू कॉस अल्फा पण हे आपल्याला दिलेलं कोणतं आहे कॉस 4 थिटा इक्वल्स टू कॉस 2 थिटा. म्हणजेच थिटाच्या जागेवर आपण थिटा असेल तर काय घेतो थिटा घेतो. मग 4 थिटा असेल तर काय घ्यावं लागणार आहे आपल्याला 4 थिटा घ्यावं लागणार आहे. 4 थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस 2 थिटा. मग 4 थिटा इक्वल्स टू एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. म्हणजे मेन फंक्शनला आपण घेतो इथं 4 थिटा थिटाच्या जागेवर आपण काय घेतो इथं 4 थिटा. 4 थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस 2 प्लस मायनस इथं अल्फा घेतो. मग आता 4 थिटा इक्वल्स टू एकदा आपण काय घेणार 2n पाय प्लस 2 थिटा घेणार. इथं अल्फाच्या प्लेसवर काय घेणार इथं अल्फाच्या जागेवर 2 थिटा आहे. एकदा प्लस घेणार आणि एकदा परत एकदा आपण काय घेणार 2n पाय मायनस 2 थिटा घेणार आहे. म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. त्याच्यानंतर 4 थिटा इक्वल्स टू 2n पाय प्लस 2 थिटा. 4 थिटा आता हे प्लस 2 इकडे येऊन काय होतात मायनस 2 इक्वल्स टू 2n पाय. इथं 4 थिटा ॲज इट इज हे मायनस 2 इकडे येऊन काय होतात प्लस 2 थिटा इक्वल्स टू 2n पाय. आता 4 थिटामधून 2 थिटा जर गेले तर किती राहतात 2 थिटा इक्वल्स टू 2n पाय. आता ह्याच्यातला 2 काय झाला कटला म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे n पाय भेटलेली. तसे ह्याच्यामध्ये 4 प्लस 2 जर आपण घेतलं तर 6 थिटा येते. 6 थिटा इक्वल्स टू 2n पाय आपल्याला भेटणार आहे. 2 जर 2 2 3 जर 6 म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे n पाय अपॉन 3 भेटणार आहे. n बिलॉंग्स टू z. थिटा इक्वल्स टू n पाय और थिटा इक्वल्स टू n पाय अपॉन 3 ह्या व्हॅल्यू आपल्याला भेटलेल्या आहेत. ओके आता ह्याच्यात बरेच प्रॉब्लेम आहेत बघा. व्यवस्थित लिहून घ्या समजून घेऊन आणि काही नाही समजलं तर मला विचारा. ओके तसंच tan क्यूबचे सुद्धा फॉर्म्युले येतं. एकदा तुम्हाला लक्षात जर आलं तर तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम करू शकता. इथं बघा tan क्यूब थिटा इक्वल्स टू 3 tan थिटा हे थोडंसं वेगळं आहे. ह्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला काय करावं लागणार आहे हा tan क्यूब थिटा ॲज इट इज ठेवायचा. हा जो प्लस आहे इकडे येऊन काय बनतो मायनस बनतो इक्वल्स टू 0. tan थिटा जर आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहते tan स्क्वेअर थिटा मायनस 3 इक्वल्स टू 0. हा tan थिटा इक्वल्स टू आपण 0 घेऊ शकतो. tan थिटाची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो 0 आणि tan स्क्वेअर थिटा मायनस 3 याची पण व्हॅल्यू आपण 0 घेऊ शकतो. म्हणजेच tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू आन्सर काय घेणार आपण 3 घेणार. ओके आता इथं बघा त्याच्यानंतर tan थिटा इक्वल्स टू 0 थिटा इक्वल्स टू n पाय असं असेल. tan थिटा इक्वल्स टू 0 असेल तर थिटा आपण काय घेतो n पाय. आता tan स्क्वेअर थिटा मायनस 3 इक्वल्स टू 0 आलेले आहे. ह्याला आपण परत काय घेऊ शकतो tan स्क्वेअर थिटा हे मायनस 3 इकडे जाऊन काय होते प्लस 3 म्हणजे tan स्क्वेअर थिटा मायनस 3चा आपण 3चा आपण काय करू शकतो √3चा स्क्वेअरही घेऊ शकतो. हे पण आलं tan स्क्वेअर थिटा आणि ही जी व्हॅल्यू आहे √3 कशाची tan पाय बाय 3ची म्हणजे इकडं आपण घेऊ शकतो tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan पाय बाय 3 ब्रॅकेटचा आपण काय करू शकतो स्क्वेअर घेऊ शकतो किंवा tan स्क्वेअर पाय बाय 3 घेऊ शकतो. हे दोन्ही कोणत्या फॉर्ममध्ये आलेले आहे tan स्क्वेअर थिटा आणि tan स्क्वेअर पाय बाय 3. tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan स्क्वेअर अल्फा जर आपण घेतलं तर थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस काय येणार आहे अल्फा येणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये काय करायचं थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस अल्फा हा फॉर्म्युला यूज करायचा. tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू tan स्क्वेअर अल्फा जर असेल तर आपण थिटा काय घेतो n पाय प्लस मायनस. आता इथं अल्फाची व्हॅल्यू आपल्याला कोणती पुट करायची पाय बाय 3 पुट करायची. म्हणजेच थिटा इक्वल्स टू n पाय और थिटा इक्वल्स टू n पाय प्लस मायनस पाय बाय 3 ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत. ओके ठीक आहे.
व्यवस्थित अगोदर पूर्ण लिहून घ्या मी जी PDF सेंड केलेली त्याच्यातून, आणि त्याच्यानंतर नोटबुक समोर ठेवून व्हिडिओ बघा आणि रिप्लाय करा. ओके.